नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. आज मी तुम्हाला छोट्या छोट्या दोन गोष्टी आणि काही गमती सांगणार आहे. व्हिडिओचं शीर्षक आहे वाघाचं झालं विंचू आणि हे मी सप्रमाण सिद्ध करून देणार आहे. वाघाचं झालं आहे विंचू ही गोष्ट मी काही तुम्हाला सांगत नाहीये, माझ्या मनाने सांगत नाहीये, चक्क वाघ स्वतःला विंचू झाल्याचं सांगतोय. आणि कुठे गपचूप कानात, घरात, आतल्या खोलीत, शेजघरात, माझघरात नाही, तर थेट चव्हाट्यावर पब्लिकच्या मध्ये ठो ठो करून सांगतोय की होय आम्ही विंचू आहोत. माननीय शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ब्ल्यू टिक वाल्या ऑथराइज्ड ट्विटर अकाउंटवरून 10 ट्विट केलेत आणि त्या ट्विट पैकीच एक ट्विट आहे होय आम्ही विंचू आहोत. बघून घ्या, वाचा, त्यात लिहिलंय आम्ही विंचू आहोत आहे ना. मग पहिले काय म्हणत होते? वाघ, वाघनख्या, गर्जना, डरकाळी, आता विंचू, दंश, पकडणे असला हा सगळा प्रकार आहे. आता पहिली गोष्ट सांगतो. लहानपणी जेव्हा आम्ही आमच्या मित्रांच्या सोबत भांडायचो, लहानपणी म्हणजे अगदीच लहानपणी, तसे तुम्ही आम्हाला नेहमीच चड्डीवाले म्हणून चिडवता, पण ही गोष्ट त्या काळातली ज्या काळात आम्ही अगदी छोटी चड्डी घालत होतो. म्हणजे टेलर चड्डीचं माप शिवताना इतीने घ्यायचा, कंबर अशी एकदा मोजायचा आणि अशी एकदा मोजायचा, 2 इतीत काम भागून जायचं. या काळातली ती गोष्ट आहे. आमच्या मित्रांना आम्ही भांडायचो आणि भांडल्यावर म्हणजे आपण किती ग्रेट हे सांगायचा प्रयत्न असायचा. आपण कसे ग्रेट आहोत, म्हणजे आम्ही शेती करणारी माणसं, त्याच्यामुळे शेतीतल्याच गोष्टीवर आपला ग्रेटनेस सांगायचा. कोणी म्हणायचं आमच्या घरी 2 गायी आहेत, तो म्हणायचा आमच्या घरी 10 गायी आहेत. मग कुणी म्हणायचं आमच्या घरी 2 बैल आहेत, ते म्हणायचं आमच्या घरी 10 बैल आहेत. असं करत करत आमच्या घरी जे काही आहे त्याच्या दुप्पट, तिप्पट, 4पट, 5पट यानं सांगितलंच पाहिजे असा तो प्रघात होता. आणि जेव्हा हे असे वादविवाद चालू झाले ना, तेव्हा कुणीतरी असाच मध्ये बोलून जायचं आम्ही 2 मूर्ख आहोत, ते म्हणायचं आमच्या घरी 10 मूर्ख आहेत. कळायचंच नाही पटकन त्याला की आपण आपलीच इज्जत काढून घेतोय. असाच काहीसा हा प्रकार आहे. त्यांनी एक ट्विट केलं की मी 10 करणार आणि त्या 10 ट्विटला काय बोलायचं, कसं लिहायचं याचा सुमारच राहत नाही, अशा स्वरूपाचे हे ट्विट आहेत. ज्या वाघाने स्वतःला विंचू म्हणून घोषित केलंय त्यांनी उगाचच एका ट्विटमध्ये सांगून टाकलंय की आमचे आजोबा मुंबईकर नव्हते, बरंच फिरून फिरून ते मुंबई स्थिरावले. आता जे मुंबईकर नव्हते ती आमची मुंबई आणि मुंबईसाठी सगळं काही म्हणतात. म्हणजे बोलता बोलता आपले लूपहोल किती टाकून द्यावे. आजोबा मुंबईकर नव्हते असं म्हणल्याचं ट्विटही मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे आमचा म्हणजे संबंध नाही अशा अर्थानेच ते आहे. बरं, या सगळ्या प्रकारात यांची मराठी किती गंडली येते बघा, किती गंडली आहे मराठी. म्हणजे काही सुमार असावा ना की मराठी लिहिताना मराठी माणसांसाठी लढणाऱ्या, मराठी माणसांच्या हितासाठी लढणाऱ्या माणसांनी, आमच्यासारख्या मूर्खांनी चूक केली तर आपण समजू शकतो. मराठीत चुका तरी किती व्हाव्यात जरा बघून घ्या. ट्विटवर तुम्हाला दिसते परंपरा हा जो शब्द आपण लिहितो ना, प रवर अनुस्वार असतो आणि पुढे परा असं लिहिलं जातं. परंपरा. आदरणीय साहेब परंपरा हा शब्द प वर अनुस्वार देऊन लिहितात आणि वाचायचा कसा हा प्रश्न पडतो. तुमचं तुम्ही ट्रायल घ्या, मी काय वाचायच्या भानगडीत पडणार नाही. आता त्याला कसं वाचायचं, परंपराला पम रपरा वाचायचं का पर परा वाचायचं का काय, कसं तुमचं तुम्ही ते ठरवा, आपण भानगडीत पडणार नाही. विंचवाचे हा शब्द जो असतो ना, तो व वर अनुस्वार दिलेला असतो, विंचवाचे. आता या व वरच्या वी वरच्या अनुस्वाराला यांनी च वर नेऊन टाकलंय. आता कसं वाचायचं? विचम वाचे वाचायचं, कवी चम वाचे वाचायचं, कवी चमवाचे वाचायचं, कसं वाचायचं तुम्ही ठरवा. ते हडपसर अजून मला वाचता येत नाही. हडपसर म्हणायचं का हडपसर म्हणायचं, तसं हे विंच वाचेची भानगड आहे. हे विंच वाचे, आता वाचे जसे वाचायचे तसे वाचे बाबा. ते अजून एक भानगड आहे, जरा बघून घ्या. महापुरुषांच्या हा शब्द साधारणतः आपल्याकडची माणसं कशी लिहितात? म हला काना हा, पला पहिला उकार पू, रूला दुसरा उकार रू, रू श वर अनुस्वार, शांचा, चला या लावून चा असं लिहितो आपण. साधारण मराठी माणसं असं लिहितो आपण. महापुरुषांच्या. एखादाच असतो कशाही चुका करणारा आहे आमच्याकडे, त्याची ओळख तुम्हाला मी भविष्यात कधी करून देईल. म्हणजे अशा कशाही चुका करणारा माणूस आहे आमच्याकडे,
नंतर सांगतो. म्हणजे जे थंबनेल वगैरे चुकतात ना ते तिथेच चुकतात आमचे. आता हे महापुरुषांचा जो हा शब्द आहे ना तो नव्याने इनोव्हेशन करून लिहिला गेलेला आहे. आता तेही बघून घ्या. आता हे महापप ऋषांच्या, आता महापप ऋषांच्या हा काय प्रकार आहे? म्हणजे पप्पू ऋषी आहेत, म्हणजे पप्पूना ऋषी म्हणण्याची सवय लागलेल्या माणसाने कदाचित पपरुषांच्या असं लिहिलं असेल. महापपरुषांच्या असा शब्द लिहिलाय. यांची मराठी किती गंडली आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला दाखवतोय. बाकी मला तुमचा काय फार, कारण आता या विषयावर किती गांभीर्यानं बोलावं हा प्रश्न पडलाय हो. किती कुणाविषयी गांभीर्यानं बोलावं हा प्रश्न मला आता पडू लागलाय. त्यामुळे त्यांची मराठी तुमच्या समोर मला मांडायची होती, ते मांडतोय. आता दुसरी गोष्ट सांगतो. एक महाराज ब्राह्मण असतील, ते एका माणसाच्या घरी जेवायला आले. आता त्याला माहित होतं की ब्राह्मण माणसं अनुनासिक उच्चार करतात, जसं कोकणी ब्राह्मण खास करून अनुनासिक उच्चार करतात आणि शिंच्या म्हणायची सवय असते. मग ती ब्राह्मणांची अनुनासिक बोलण्याची सवय म्हणजे कुठेही अनुस्वार लावला की अनुनासिक होतं असा सगळ्यांचा समज आहे. म्हणजे महाराजांना तुंप वाढा म्हणायचं, तो शब्द तुंप नाहीच आहे, तूप आहे. अनुनासिक उच्चार करणारे तुंप असा करतात. ते उगीच ते न मध्ये येतं म्हणून तो अनुस्वार द्यायचा, तुंप वाढा म्हणायचं. मग ते जेवायला बसलेल्या महाराजांना त्यांनी सांगितलं, अहो महाराजांना तुंप वाढा. महाराज म्हणाले, अरे कुठेही अनुस्वार देऊ नये, ते फार घाण वाटतं असं म्हटलेलं, असा अनुस्वार देऊन बोलण्याची गरज नाहीये. ह्यानं फिट लक्षात ठेवलं. महाराजांनी सांगितलंय कुठेही अनुस्वार द्यायचा नाही, बिना अनुस्वाराचं बोलायचं. आता भातावर तूप वाढून झालं होतं, आला माणूस गंध लावणारा. हे म्हणला महाराजाला गंध लावा. महाराज उठले जे पळाले. आता म्हणले नकोच जेवायला. अनुस्वार काढणे आणि अनुस्वार लावणे याला काहीतरी अर्थ असला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं. परंपरा वाचायचं कसं तुम्ही ठरवा. विंच वाचे अनुस्वार बदलला, वाचायचं कसं तुम्ही ठरवा. महापपरुषाचे वाचायचं कसं तुम्ही ठरवा. हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे, मजा म्हणून सांगतोय. आता थोडीशी मजा अजून जरा आपण करू, थोडी अजून जरा वाढवू. कसं असतं बघा, आपल्याविषयी काही सांगायचं असेल ना तर शब्दांचा वापर असा झाला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण खूप आवेशात, द्वेषाने किंवा कोणाविषयी तरी खूप मोठ्या रागात बोलत असतो तेव्हा आपल्याला शब्दांचं भान राहत नाही. आपण अगदी भान सुटून बोलत जातो. कधी कधी चुकीचे शब्द येतात, आपल्याविषयीची चुकीची माहिती देऊन जाते. तू वाईट आहेस म्हणून कोणी वाईट आहे, जा तिकडे, काय करायचं ते कर. हो पितो मी दारू, हो करतो मी गोंधळ, हो जातो मी तमाशाला, खेळतो मी जुगार, ओढतो मी गांजा, असं म्हणून काही माणसं कबुली देत असतात. काही म्हणजे उगाच पुन्हा एवढाच कट करून करतो मी सगळं असं तुम्ही दाखवाल तर ते उगी नको, म्हणून तुम्हाला आधीच सांगायला. अशी माणसं काही करतात. आता यांनी काय केलंय, एक ट्विट केलंय, तेही तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी मनाचं काहीच बोलत नाही. करीतो कवित्व म्हणाल हो कोणी, नवे माझी वाणी पदरीची, वदवी उद्धव तेची वधे. आपलं एवढंच काम चालू आहे. तिथे वदवी गोविंद तेची वधे आहे, आम्ही इथे वदवी उद्धव तेची वधे असं बोलतोय. जरा ट्विट नीट बघा, त्यातल्या काही ओळी तुम्हाला मी वाचून दाखवतोय, त्याचा अर्थ काय होतो तुम्ही जरा समजून घ्या. देशाच्या विरोधात आणि जनतेच्या स्वातंत्र्याविरोधात, पुन्हा वाचतो, देशाच्या विरोधात आणि जनतेच्या स्वातंत्र्याविरोधात असणाऱ्या विरोधी पक्षांची ही बैठक आहे. कुणाच्या विरोधात आहेत तुम्ही? विरोधी पक्ष म्हणून कुणाच्या विरोधात आहेत तुम्ही? देशाच्या विरोधात आणि जनतेच्या स्वातंत्र्याच्या विरोधात असणाऱ्या विरोधी पक्षाची ही बैठक आहे. म्हणजे ती जी बैठक व्हायची ना, ती काय म्हणतात त्याला, INDIA असं असं त्याचं पूर्ण नाव उच्चारायचं नसतं. I.N.D.I.A. दोन आय काढल्या की उरतं NDA. दोन आय काढल्या, आय आपलं बहुवचनी झाल्यामुळं काढल्या हा शब्द मी उच्चारला. बाकी असं माझं काही फारसा हेतू वाईट नव्हता. उरतं फक्त NDA. म्हणजे त्यातला इंडिया मधला आय काढला, मी काढला की उरतं NDA. आणि हाच तो मीपणाचा घोटाळा आहे, हे लक्षात घ्या. हा आय गडबड करतोय सगळी. या आय मुळेच इथे हे आय आलंय. मी शब्द वापरत नाही तसा, कारण मी काही हे नाही आहे, ज्यांच्याविषयी बोलतोय ते नाही आहे. पण देशाच्या स्वातंत्र्याच्या विरोधात, जनतेच्या स्वातंत्र्याच्या विरोधात, देशाच्या विरोधात असलेल्या लोकांची ही बैठक आहे. लिहिलंय चुकून. शब्दांची रचना नीट जमली नाही. ज्याला कुणाला कामाला ठेवलंय लिहिण्यासाठी त्याला हे नीट जमलं नाही, म्हणून हा सगळे गडबड आहे, बाकी काही नाही आहे.
अशी सलग 10 ट्विट करायची आहेत, त्याच त्वेषानं करायची आहेत. मग काहीतरी कुठंतरी लिहावं लागतं, यात ते त्यात ते घालावं लागतं. आपण मूळचे महाराष्ट्रीयन मुंबईकर नव्हतोच हे कबूल करावं लागतं. शब्द चुकतात, अनुस्वार चुकतात, भावना चुकते, सगळंच चुकतं. आणि कधी कधी हिंदुत्वाची बाजू घेणाऱ्यांना विरोध करणं सुद्धा चुकतं. बघा, एक गुरुजी देशाच्या महापुरुषांच्या विरोधात बोलतोय आणि त्याच्यावर कारवाई होत नाही असं पण लिहिलंय. म्हणजे हा गुरुजी त्यांचा गुरुजी असतो असं पण लिहिलंय. एक काळ होता, हाच गुरुजी यांच्याविषयी चांगलं बोलत होता तेव्हा यांचाही गुरुजी होता. हाच गुरुजी, याच गुरुजींनी हिंदुत्वासाठी यांच्या पक्षाची बाजू घेतलेली होती आणि ते आवश्यकच आहे हे सांगितलं होतं. त्या गुरुजींनी यांनी हिंदुत्वाची साथ सोडल्याबरोबर त्या गुरुजींना अटक करावी, कारवाई करावी अशा स्वरूपाची मागणी केली जाते. मग वाटतं की नाही, वाघाचा झाला विंचू जे ज्यांनी स्वतःहून कबूल केलंय. अशा वाघाचा विंचू झाल्यावर दगडाआड दडून बसून कोणी दगड उचलला की त्यालाच डंख मारण्याची सवय विंचवाला लागते, एवढं मात्र खरं आहे. आता हा डंख महाराष्ट्राला बसू नये एवढीच प्रार्थना आपण करू शकतो. नमस्कार.